ते थे नमने का बोले, केवती सुई पावले, अंगी लावणी नाडिले, नावची येणे. तेथे नमने का बोले, केवती सुई पावले, अंगी लावणी नाडिले, नावची येणे. त्या श्री गुरु स्वरूपाच्या ठिकाणी नमस्कार करण्याकरता, स्तुती करण्याकरता वाणी घेऊन किंवा मन घेऊन कोणालाही प्रवेश करता येत नाही. कारण ह्या वाणीची आणि मनाची गुरु स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्ती होऊ शकत नाही. कारण सद्गुरु हे निवृत्ती स्वरूप आहेत. म्हणून इंद्रियाची, कर्मेंद्रियाची, ज्ञानेंद्रियाची, मनाची, बुद्धीची, चित्ताची आणि अहंकाराची सुद्धा तिथं प्रवृत्ती नाही. बुद्धिवृत्तीची किंवा अविद्यावृत्तीची सुद्धा तिथं प्रवृत्ती नाही. अज्ञानाची प्रवृत्ती तिथं नाही आणि ब्रह्मज्ञानाची सुद्धा प्रवृत्ती तिथं नाही आणि प्रमाज्ञानाची सुद्धा प्रवृत्ती तिथं नाही. म्हणजे विशेष ज्ञानाची सुद्धा तिथं प्रवृत्ती नाही. असं सद्गुरूचं स्वरूप आगम्य, म्हणजे सर्वाला आगम्य, प्रवृत्ती रहित, असं निवृत्त, सर्व प्रवृत्तीची जिथं निवृत्ती संभवते, निवृत्ती होते, असं असल्यामुळं सद्गुरूला डोळ्यानं पाहू शकत नाहीत. हे मागच्या ओळीत झालं. त्यांना बोलू शकत नाहीत, म्हणजे वाणीची प्रवृत्ती नाही. कारण डोळ्यापेक्षा वाणी सखोल जाते. वाणी जरी कर्मेंद्रिय असलं तर वाणी शब्द रूपिणी आहे आणि मनुष्य देहातल्या वाणीची व्याप्ती मोठी आहे. आपण मागच पाहिलेला विषय आहे तो. म्हणून वाणीची सुद्धा प्रवृत्ती नाही. डोळा तसं इतर इंद्रियापेक्षा ठोकळ इंद्रिय, रूपावकड प्रवृत्ती त्याची. म्हणून काही बाही आळू माळू देखीचे एखादी वेळ तर देखे तोही विटाळू जया गावी, हे मागच्या बोळीत पाहिलेलं आहे. पण आता नमस्कार करायला जावा मन घेऊन तर प्रवृत्ती नाही. काही काही ठिकाणी मनाचा प्रवेश नाही, तिथं तोंड जाते, वाचा जाते. म्हणजे वाणीनं त्याचं वर्णन करता येते. जसं झोपेत मन विलीन होते, समाधीत मन विरघळून जाते, पण तरी बी त्या समाधीचं आणि त्या झोपेचं वर्णन वाणीनं करता येते. बऱ्याच गोष्टी अशा की तिथं मनाचा प्रवेश होत नाही, परंतु त्याचा अनुभव असतो. अनुभव असतो म्हणजे अनुभव म्हणून नाही. हे पहा, कारण मन साक्षी भाष्ये, स्वप्न साक्षी भाष्ये, मनोरूप साक्षात्कार असलेलं, सुख दुःख साक्षी भाष्येत मनोरूप असलेली, किंवा सर्व स्मरत्या साक्षी भाष्येत. मग साक्षी भाष्य हे मनाचं ज्ञान नाही, म्हणजे मनोरूप ज्ञान नाही, मनोरूप वृत्तीचं ज्ञान नाही, ते अविद्या वृत्तीचं आहे. पण त्याचं सुद्धा वाणीनं वर्णन करतात. जिथं मन नाही, जिथं मनाची प्रवृत्ती होत नाही, असे जे ज्ञान येतं, ते ज्ञानाचं सुद्धा, त्या ज्ञानाचं सुद्धा
त्या ज्ञान होण्याच्या प्रकाराचं सुद्धा वाणीनं वर्णन करता येते, जिथं मनाचा प्रवेश नाही. मग वाणीचं खूप मोठं महात्म्य, मोठी व्याप्ती. कारण वाणीनं काय वर्णन करता येणार नाही. म्हणजे चारही अवस्थेचं वाणीनं वर्णन करता येते. सर्व शास्त्र, सर्व शास्त्रातले प्रमेय, चारही वेद त्रिकांडात्मक आणि योगातले अनेक प्रयोग, अनेक अवस्था, हे सुद्धा मनानंच वर्णन करता येते. कशानं? वाणीनं, मनानंच आलं. म्हणून व्यक्ताबद्दल बी वाणीनं बोलता येते, अव्यक्ताबद्दल सुद्धा अव्यक्त आहे, आवाजचे आवाजचे. मौनाबद्दल सुद्धा वाणीनं वर्णन करता येते, मौनाचं सुद्धा. मौनाचे परिणाम, मौनाची साधना, मौनाच्या साधनेचा प्रभाव, मौनाचे फायदे तोटे, मौनात कशी शांती असते, वर्णन वाणीनंच करता येते. म्हणजे वाचालतेबद्दल तो वाणीनं बोलताच येते, पण मौनाबद्दल बी वाणीनं बोलता येते. ज्ञानोबा म्हणलेत ना, ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी. हे मौन नाही का बोल नाही? मौनाचं सुद्धा बोल नाही. मौनाची ही अक्षरे निपटून गेली, अशी ज्ञानोबराची ओवी अमृतानुभवात. ते बी बोलणंच आहे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. मौन आणि मौनाचा परिणाम काय पडो, ते बी बोलणंच आहे तुकोबारायाचं. म्हणून वाचेची व्याप्ती लई मोठी असो. म्हणून गुरु सद्गुरूच्या स्वरूपाच्या ठिकाणी द्वाळा हे एक इंगित केलंय अगोदरच्या ओवीत. द्वाळा म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रियाची सद्गुरूच्या स्वरूपाच्या ठिकाणी प्रवृत्ती नाही, हे कालच्या ओवीत सांगितले. काही बाही आळू माळू देखील एखादी वेळी तरी देखीत वही विटाळू. कारण 5 ज्ञानेंद्रियानं पाहण्याचा व्यवहार होतो. शब्द पाहण्याचा कानानं, रस पाहण्याचा जिभेनं, गंध पाहण्याचा नाकानं, स्पर्श पाहण्याचा त्वचेनं आणि रूप पाहण्याचा डोळ्यानं. मग तसं सद्गुरूला प्रत्यक्ष रूपानं पाहता येते का? नाही. कारण देखे तोही विटाळू जया गावी. तिथं इंद्रियानं ज्ञान होणं म्हणजे पाहणं. त्याचा विटाळ, इंद्रियाचा प्रवेश नाही. इंद्रिय विटाळलेले असतात तिथं. इंद्रियाला ववळ्यात टाकलेले. इंद्रियाचं म्हणजे सद्गुरू स्वावळ्यात आहेत, इंद्रियाचं ववळं तिथं चालत नाही, प्रवेश होत नाही तिथं. मग असं जर स्वरूप आहे, कारण ज्या गावात देखण्याचा विटाळ आहे तर तिथं नमन हे बी एक देखणंच आहे वेगळ्या प्रकारचं. म्हणून त्याची नमने का बोले केवती सोय पावली. तिथं नमस्कार ही प्रवृत्ती आणि बोलणं ही प्रवृत्ती केवती सोय पावली. केव्हा पाव या साधनाचा प्रवेश होईल, हे साधनं घेऊन कसं जाता येईल तिथं ध्यानात घ्या. जिथं रिकामं जाता येत नाही एकट्याला, जसं सुखाचार्याला जनकाच्या दरबारात उघडा नागो असून जाता आलं नाही, तर बायका पोरं घेऊन कसं जाता येईल? बोजा घेऊन कसं जाता येईल गाठोडं? ध्यानात घ्या. उघड्या नागव्याला तिथं प्रवेश नाही. एकटं इतकं एकटं याचं. लंगोटी पण नव्हती. मग नाग्याला प्रवेश नाही तिथं लंगोटीवाल्याचा कसा प्रवेश होईल? लंगोटीवाल्याला प्रवेश नाही तिथं झोळीवाल्याचा कसा प्रवेश होईल? झोळीवाल्याला प्रवेश नाही तिथं गाठोडेवाल्याचा कसा प्रवेश होईल? गाठोडेवाल्याचा प्रवेश नाही तिथं बायकोवाल्याचा, लेकरावाल्याचा, नातावाल्याचा, पसाऱ्यावाल्याचा कसा प्रवेश होईल? हे जसं काही मुक्तिक न्याय नाही, त्याप्रमाणे ज्ञानोबा म्हणतात तेच नमने का बोले केवती सुई पावली. नमस्कार करण्याच्या निमित्तानं किंवा बोलण्याच्या निमित्तानं किंवा नमस्कार करण्याला मन घेऊन किंवा बोलण्याला वाणी घेऊन तिथं कसं जाता येईल? तोंड घेऊन. सद्गुरुपुढं असं तोंड घेऊन जाता येत नाही. तोंड घेऊन झाला तिथं तोंडच राहत नाही. तिथं मन घेऊन जात नाही.
आणि मनाशिवाय नमन नाही. नमस्कार करण्याची क्रिया मन आहे, एक संकल्प आहे. शुद्ध संकल्प असून तो सद्गुरू नमस्कार करायचा चांगला संकल्प आहे, शुभ संकेत आहे. पण तरी बी ते घेता येत नाही मन सोबत. मनाची उपाधी तिथपर्यंत पोहोचत नाही. म्हणून तिथं नमने का बोले केवती कशी स्वे पावले. कशी पावले तिथपर्यंत पोहोचतील, म्हणजे मनाची आणि वाणीची पावलं तिथं कशी पोहोचतील, पोहोचू शकत नाही. अंगी लावून नावेली नाडीली नावच जेणे. कारण त्याचं नावच निवृत्ती. निवृत्ती ही त्यानं त्याच्या अंगाला नाव पाठीत लावली. तिथं ती पाठी पाहून पुढं कसं जाता येईल. एखाद्या जागेवर पाठी असते इथं प्रवेश बंद आहे. इथं हे निषेध आहे. बिडी ओढणं निषेध आहे, धूम्रपान निषेध, बोलणं निषेध. इथं थुंकू नका अशी जशी पाठीच लावली तिथं ते काम करता येत नाही, त्याचा निषेध दर्शविलेला आहे. तसं निवृत्तीनाथ हे नावच लावले पुढंच त्यांनी. ते नाव वाचून जा पुढं, नाव वाचून प्रवेश करा. अंगी लावून नाडिली म्हणजे अंगी निवृत्ती नाव लावून नाडिली जीने सर्वाला. सर्वाला म्हणजे कोणाला, वाणीवाल्याला, मनावाल्याला, इंद्रियावाल्याला, कर्म इंद्रियावाल्याला, प्राणावाल्याला, संकल्प विकल्पवाल्याला, मनोवृत्तीवाल्याला, अविद्यावृत्तीवाल्याला, अज्ञान्याला, भ्रमज्ञान्याला, विपरीत भ्रमज्ञान्याला, यथार्थ ज्ञान्याला, समजायला आडीले तिकडे जायला की निवृत्ती येते. पाठीच लावली पुढं, फलकच लावले वाटानं, प्रवेश निषेध. जसं चप्पल इथं चप्पल घालून जाता येत नाही पुढं. चप्पल सोडली, शर्ट घालून जाता येत नाही पुढं. शर्ट काढून टाकलं, पुन्हा पुढं पाठी आली की कुठलाही कपडा अंगावर वस्त्र, एक धागा सुद्धा चालत नाही, कटदोरा सुद्धा चालत नाही. जास्तच अडचण आली. मग काही काही केलं ते बी, चला गुरुचं दर्शन घ्यायला. पण पुढं पाठी आली की शरीर घेऊन जाता येत नाही. दारात शरीर टाकावं लागते आणि मग जावं लागते. काही ना ते बी केलं. इंद्रिय, प्राण, मन घेऊन जाता येत नाही, आम घेऊन जाता येत नाही, अहंकार सुद्धा. असं करीत करीत गेल्या जीवपाना आहे तो सर्व वाटानच गेला. जीवपाना घेऊनच जाता येत नाही. जीवपाना संपल्याशिवाय तिथं प्रवेशच होत नाही. जीव घेतल्या विने चालो निधी साधने, मृत्यूवरे स्वामीपणी तेही नाही. म्हणजे भक्त उरतच नाही, वाटानच संपतो. ध्यानात घ्या, ध्यानात घ्या. शिष्य वाटानच संपत असतो, गुरुपर्यंत पोहोचत नाही. गुरुपर्यंत गुरुच राहते तिथे. वाटाच्या गोष्टी येत्या, गुरु शिष्य भक्त वाट सर्व येते. जसा उल्कापात होतो, वाटानच संपत ते भस्म होतय घरच्यानानच. उल्का हजारो लाखो उल्कापात होत असतात नेहमीच, परंतु वाटानच ते भस्म होतात घरच्यानानं, वाऱ्याच्या आणि त्याच्या घरच्यानानं पेटून नष्ट होतात त्या उल्का. आणि पृथ्वीवर काहीच पडत नाही, पहिल्यासारखं वाटतंय, काहीच पडत नाही. पृथ्वीच राहते. हा जसा दृष्टांत आहे. त्याप्रमाणे गुरुपर्यंत काहीच पोहोचत नाही. ध्यानात द्या. ही तरी पृथ्वीचं सांगितलं मी. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण तेवढं नाही, तेवढं घर्षण होत नाही. म्हणून पृथ्वीवर कधी कधी उल्का पाडतात, उल्कापात होतो. पण गुरुग्रह आहे, इतकं गुरुत्वाकर्षण, त्याचं इतकं आकर्षण असल्यामुळे त्याला गुरुच म्हणते, मोठा आहे. तर तिथं लांबूनच तो इतकं खेचून घेतो, त्याचं गुरुत्वाकर्षण क्षमता जास्त असल्यामुळे तिथं काही पोहोचत नाही. जसं आपण दृष्टांत द्यालो तसं सद्गुरू गुरु आहेत. ते
त्याच्यापर्यंत नाही पोहोचतात शिष्य. शिष्य जातो गुरुच होतो, वाटानच गुरु होतो, वाटानच तो नाही होतो. त्याचा तिकडं जाणीपणा संपतो. तिचा प्रवेश गुरुच गुरुच आहे फक्त. कशाचाच प्रवेश नाही दुसऱ्याचा, होऊ शकत नाही. वाटानच भस्म होतो. म्हणून हे पहा, शिष्य पण हे वाटाच आहे, वाटचाल करणे. तशी देवाकडे भक्तपणे वाटचाल करणे. देवापर्यंत तो देवच होत असतो. देवापर्यंत देव पहावया गेलो, काय पहा, ठेलो देवच होऊन ठेलो. भक्त होऊन नाही राहिलो, बाजूला नाही बसलो देवाच्या भक्त होऊन. हे दुसरं देव भक्ताच आहे. पुजारी होऊन नाही बसलो, देवाचा पुजारी होऊन नाही बसलो, देवाचा भक्त होऊन नाही मिरवलो. देवाचं दर्शन घेऊन वापस तर नाही चालू. आणि तिथं बी आजूबाजूला काही घर नाही बांधलं, खोली नाही बांधली. देवाला याच्या सभोवतालून देवाच्या संगतीनं, देवाच्या सोबत काही दक्षिणा घ्यायला, नैवेद्य खायला नाही राहिलो. देव पहावया गेलो. तेथे देवाची होऊन ठेलो. ठेलो शब्दाचा अर्थ पहिलाच होतो. थांबलो आणि थांबल्यावर कळलं की पहिलाच होतो. ठेलो शब्दाचा अर्थ दोन आहे. तिथून पुढं काही झाला नाही आणि तिथून मागं येता येत नाही. ठेलो वापस आलं तर ठेलो म्हणता येत नाही. आणि तिथं फिरलो म्हणलं तरी ठेलो म्हणता येत नाही. तिथं फिरलो नाही, वापस बी आलो नाही, आणि तिथून पुढे बी कुठे गेलो नाही. ठेलो, ठेला ना. द्या साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. ठेला शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कारण तिथून पुढे गती नाही म्हणून ठेला. तिथं फिरणं नाही म्हणून ठेला. तिथून मागं येणं नाही म्हणून ठेला. अत्यंत महत्वाचा शब्द आहे. म्हणून तेथे नमने का बोले किंवा सुये पावले. पावले सुये नाही, पाऊलवाट चालता येत नाही. पावलं खालीवरी करता येत नाहीत, मागं पुढे टाकता येत नाही, पावली घालता येत नाही सद्गुरूच्या ठिकाणी. किंवा सुये पावली, पावले ठेले. पावलेच नाही राहिली. पावले पावन झालो चराचरी. चालणारे पावलं वेगळी, पावन होणारी पावलं वेगळी. पावन होणारे म्हणजे प्राप्त होणारी. पोहोचलेले पाय त्याला पावन होणं म्हणा. चालणारे पाय त्याला पाय म्हणा. ते कुठं पोहोचले नाही, त्याचं ध्येय अजून राहिले, ते पाय आहेत. जे प्रवास करतात ते पाय. जे पोहोचले ते पावले. ते पावले पावायसाठीच असतील पाय. कुठंतरी प्राप्त व्हायला, पोहोचायला. पावणं म्हणजे प्राप्त होणं, पोहोचणं. त्याच्यामुळे त्याचं पावलं नाव आहे. पण पावली पाहिजे. प्रवासात असतील तर ते पाय आहेत, पावली नाही अजून. म्हणून सद्गुरूची आणि देवाची पावली असतील, ती ठिकाणावर असतील, ते प्रवासात नसतील. ते प्राप्ती म्हणजे पोहोचलेली असतील. गती नसती त्यांना. ज्याला गती नाही त्याला पावलं म्हणा, ज्याला गती आहे त्याला पाय म्हणा. म्हणून सद्गुरूच्या ठिकाणी केवटी सोय पावली. कुणकड प्रवेश करतात पावलं कुठं जातात. ह्या मनाच्या आणि वाणीच्या पावलाला तिथं चालता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो, जसे दोन पाय असतात तशीच हे दोन पाय आहेत, मनाचं आणि वाणीचं. मन आणि वाणी हे इतके संलग्न आहेत, जसे दोन पाय संलग्न असतात. एका पायानं प्रवास होत नसतो, चालता येत नाही. चालण्याची क्रिया एका पायानं नाही. एखादाचा एक पाय गेला, दुसऱ्या काठीचा तरी आधार घ्यावा लागतो त्याला, लंगड्याला. एका पायानं चालता येत नसते आणि एका पायानं चालता येत असते. खुबी येते. दोन पायानं कधीच एका वेळेस चालता येत नाही. एका वेळेस एकाच पायानं चालता येते, पण एका पायानं चालता येत नाही, दुसरा पाय आधार लागतोय. म्हणून एका पायाला चालता येत नाही. आणि दोन पायानं कोणीच चालत नाही. कधी बी एकाच पायानं चालता येते. एक पाऊल थांबावं लागतो आणि दुसरा पाय उचलून टाकावा लागतो. दोन पायानं संग चालता येत नाही कोणालाच.
एक पाय आधारस्तंभ म्हणून जागी ठेवावा लागतो. तेव्हा मागचा पाय पुढे उचलून टाकता येतो. एकाच पायानं चालणं होते. मग तो पाय थांबवतो आणि ह्या पायानं पुढे ते चालावं लागते. कधी बी एकाच पायानं चालता येते. अजून कोणी दोन पायानं चाललं नाही. पण एका पायानं एक पाय असल्यावर चालता येत नाही. दुसरा पाय लागतो. कारण स्थितीशिवाय गती नाही. स्थितीवरच गती अवलंबून आहे. म्हणून एक पाय स्थिती, एक पाय गती. नुसती गती नसती स्थितीशिवाय. म्हणून स्थितीसाठी एक पाय लागतो आणि गतीसाठी एक. ध्यानात घे ही गोष्ट. म्हणून ते सांगायचं तात्पर्य काय, मन आणि वाणी हे दोन साधन आहेत प्रवास करण्याची. तो परमार्थाचा असन, संसाराचा असन. संसाराचा प्रवास बी पापाकडे चालला तो मन वाणीनच. धर्माचा प्रवास पुण्याकडे चालला तो बी मन वाणीनच. आणि अध्यात्माचा प्रवास अंतरंगात चालला तो बी मनवाणी घेऊनच. मनवाणी घेऊनच प्रवास आहे. सर्व प्रवास मनवाणी घेऊन आहे. तिन्ही प्रकारचे राजस, तामस, सात्विक. नरकाकडे नेणारा तामस आहे, स्वर्गाकडे नेणारा राजस आहे आणि आत्महिताकडे ईश्वराकडे नेणारा सात्विक आहे. प्रवासच आहे ती. आणि मनवाणीनच प्रवास होती. मनवाणीशिवाय प्रवास नाही प्रपंचातला. कारण मनाशिवाय वाणी चलत नाही आणि वाणीशिवाय मन आकार धरीत नाही. काही बोललो की मनातच पुरतं, मनातच आठवतं, मनातच स्मरतं. म्हणून मनाचं आणि वाणीचं साधन आहे. परमार्थात तर सांगितलं नाम ही वाणी आणि मन दोन्ही आहेत. एक निष्ठी वाणी नाही, त्याच्यात मन लागत आहे. आणि नुसतं मन नाही, त्याचं वाणी लागत. म्हणून मनोरूपच वाणी असतात आणि वाणीरूपच मन असते. ध्यानात आल्या पाहिजे गोष्टी. म्हणून शब्दाशिवाय आठवू नाही आणि मनाशिवाय शब्द नाही. तसं साठं लोट आहे मनवाणीचं. मनवाणी म्हणून हे पहा, आत जे येते मन आणि बाहेर जी येते ती वाणी. ध्यानात घ्या. आता चिंतन करताना बी आज जे चिंतन आहे ते मन आहे, मनोरूप आहे. आणि बाहेर जी आलं ते वाणी रूप आहे. आत बुद्धिवृत्ती, बाहेर वाचावृत्ती. आतली आत कळत ते मन आणि आतलं दुसऱ्याला कळून द्यायचं बाहेर येते ती वाणी. म्हणून मनाचंच बाह्य रूप आहे ती वाणी आणि वाणीचंच आंतरूप आहे ते मन. फक्त आत बाहेर इतकाच फरक आहे. आपल्याला कळायसारखं आहे ते मन आणि आपल्याला कळालेलं दुसऱ्याला कळायसारखं करायचं असलं त्याला म्हणतात वाणी. वाणी पाठ आहे, मन तळे. दुसऱ्या वाफ्यापर्यंत पावसायचं असलं तर पाठ लागतो, वाणी लागते. असो म्हणून तेच नमने का बोले किवती सोयी पावे. मन आणि वाणीचा कसा प्रवेश येईल त्या सद्गुरूच्या स्वरूपात ठिकाणी. कारण दोन्ही निषेध आहे तिथं. अंगी लावून नाडिले नाव जिने निवर्ती नाव आहे त्यांचं. ते पुढे होईन वर्णन पुढच्या वाव्याने. म्हणून अंगी लावून नाडिले नावची जिने त्या श्रीगुरु स्वरूपाच्या ठिकाणी नमस्काराच्या रूपाने किंवा स्तुतीच्या रूपाने वाणीनं कशी पावले घालावीत, कसं चालावं तिथे ही पावलं घेऊन. म्हणजे प्रवेश कसा करावा हेच कळत नाही. कोण म्हणते कळत नाही, ज्ञानोबा राय म्हणतात, गुरुजी म्हणतात, महात्मे म्हणतात, हे तिथं कळत नाही. कसं करावं काही कळाना. पांगुळले मन, काही नाठवे उपाय. मन पांगुळते, वाणी पांगुळती, काय उपाय काय करावं. माऊली म्हणतात किंवा गुरुजी म्हणतात, गुरुजी माऊली दोनच नाहीत. म्हणून कशी पावली चाला घालावीत परवी पुढं त्या पाटानं कसा प्रवेश करावा हेच काही कळत नाही. कारण ज्यांनी आपल्या अंगाला निवृत्तीनाथ हे नाव लावून घेतलेलं आहे, लावून घेऊन देखील ते त्यांचे नावच त्यांच्या नमस्काराला व स्तुतीला प्रतिबंध करते. त्यानं नाव तर लावून घेतलं, तशी पाठी रोवली निवृत्ती म्हणून.
जसं त्र्यंबकेश्वरला कोणतं धाम आहे किंवा काय ठिकाणी तर निवृत्तीनाथाचं समाधी, निवृत्तीनाथ, प्रवृत्तीनाथ नाही. मग तिथं जाताना कशाची बी निवृत्ती म्हणल्यास कसं जावा, कशी पावलं टाकावं पुढं, कशानं टाकावं, पायाची निवृत्ती, डोळ्याची निवृत्ती, मनाची निवृत्ती, वाचीची निवृत्ती. मग प्रवृत्ती जर कशाची नाही तर कसं जावा तिथं, कसं दर्शन घ्यावा निवृत्तीचं. असा खूप मोठा अर्थ आहे नमस्काराला. म्हणून कसं वर्णन करू मी, वर्णन करता येत नाही हे वर्णन करायलीत. ध्यानात घ्या ज्ञानोबा आहे. इंद्रियाची प्रवृत्ती होत नाही असं असं सद्गुरूचं स्वरूप आहे असं वर्णन करायलीत. म्हणून हे पहा, वाचेचं अशी व्याप्ती आहे की साधनाची प्रवृत्ती होत असली याचं बी वर्णन करता येत नाही, होत नाही म्हणून बी सांगता येत नाही. सांगता येते माझ्याकडून हे काम होईल असं बी सांगता येत नाही, होत नाही असं बी सांगता येत नाही, सांगता येते. म्हणून वाचा खूपच व्याप्ती मोठी वाणीची असो, पण तरी बी वाणीचा तिथं प्रवेश नाही हे बी खरंच आहे. म्हणून विवरण पाहू. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा श्री गुरुच्या शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी नमस्कार रूपाने तरी कसा शिरकाव करता येईल. असं जे श्रीगुरूचं स्वरूप आहे, मूळ तात्विक स्वरूप, लक्ष्य स्वरूप, खरं स्वरूप सद्गुरूचं, तर त्या खऱ्या स्वरूपाच्या ठिकाणी, शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी नमस्कार रूपाने तरी कसा शिरकाव करता येईल. नमस्कार करायचा आहे. हे पहा, नमस्कार, नमन हे जे शब्द आहेत ना, काय नमस्कार कर म्हणजे आपल्याला वाटतं हात जोडणं म्हणजे नमस्कार, डोळे लावून माथा टोकणं म्हणजे नमस्कार, किंवा हात टेकून माथा खाली टेकणं म्हणजे नमस्कार. हे आपल्याला वाटत असतं. एवढा वरवरला नमस्कार नाही तो. तो देहाच्या क्रिया आहेत, प्राणाच्या आणि देहाच्या आणि इंद्रियाच्या. तिथं मन, त्याच्या आत क्रिया आहेत, त्याच्या आत नमस्कार आहे. ह्यात बाह्य घटना आहेत. आत मन लावल्यामुळं बाहेरलं शरीर लावलेलं, हात टेकलेले, डोळे नतमस्तक झाले खाली लावलेले, मान टुकलेली, हे तर बाह्य. याचं कारण आत आहे. मन भावुक झाले, मन उतावळं झाले, मन नम्र झाले, मन वाकले, मनाचा ताठरपणा वाकलाय, अहंकार विलीन झालाय, अहंकार नम्र झालाय. अहंकार आहे ना, म्हणून शरीर तसं करायला. हे पहा, अहंकार ताठर राहून जर शरीर तसं करीत असलं तो अभिनय. ध्यानात घ्या, ते नाटक आहे. ते नमस्कार करणं नाटक आहे. आत मन वाकाव, अहंकार वाकाव, अहंकार नम्र व्हा. मग शरीर नाही झालं तरी जमते, पण शरीर होतच असते. अहंकार शरीरच मनावर चलते. म्हणून मन तसंच राहता, मनात काहीच भाव, सद्गुरूबद्दल नम्रता, प्रेम आस्था नसली आणि लोक करतात म्हणून हात जोडलाय, लोक तसं करतात म्हणून मान तुकली, लोक करतात म्हणून हात टेकून डोक्यावर माथा ठेवलाय, अभिनय केलाय तू. तसं तर रेल्वेची सिग्नल बी खालीवर होत असते. नमस्कार कर नाही का त्याचा, रेल्वे आलेल्या रेल्वेला नमस्कार केला त्या सिग्नलनं. पहिल्या सिग्नली होत्या, खाली येत होती ती पाटी, त्या लोखंडाचा तुकडा लावल्याला खाली. मग त्यानं का नमस्कार केला का रेल्वेला, त्या खाली वाकला तो. तसं हात टेकणं, मान वाकणं, डोळे लावणं, माथा टेकणं खाली. पण मन जर नाही लावलं, आतलं नम्र नाही झालं, तर शरीराच्या त्या काही क्रियेला तेवढं महत्व नाही. म्हणून नमस्कार काय, नमस्कार शब्दाचा अर्थ मन विरघळून जाणं, मन न राहणं. मन गुरुच्या स्वरूपाकडे इतकं आकर्षित झालं आणि इतकं खेचलंय की ते गुरुत्व आकर्षणानंच विरघळून गेले.
मनच राहिलं नाही. गुरुपर्यंत पोहोचायला मनच राहिलं नाही. जशी उल्का पृथ्वीपर्यंत पोहोचायला राहिलीच नाही. उल्का पात झाला मधातच, रात झाला, भस्म झाली उल्का. तसं मन भस्म होणं याला नमन मानव. गुरुपर्यंत इतकं पळालं की पाळताना वाटातच जिरून गेलं, नाहीस झालं, भस्म झालं. नमन. मन राहिलं नाही ते नमन. मन राहिलं तर नमन नाही. मन राहिलं तर मनच आहे. न पुढे न नाही झालं मन. मन न होणं त्याला नमन म्हणावं. न मन आधी नाही मग मन आहे म्हणजे मन नाही. हे समन आहे. हसणं, बोलणं, चालणं, प्रसाद घेऊन येणं, गुरुकडे गेलो आलो. आम्ही दरवर्षी जातो तर दर महिन्याला जातो तर दर्शन घेतल्याशी राहत नाही. तर ते मन घेऊन तुम्ही गांजा वाजा करायला लागली. समन आहे ते, नमन नाही. समन आहे. समन आहे तो संसार आहे, परमार्थ नाही. नमन करणं परमार्थ आहे. भक्ती ते नमन. वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. नमनाचा प्रभाव आहे तो ब्रह्मतनु. असो म्हणून सांगायचं तात्पर्य काय, तेच नमने का बोली किंवा ती सोयी पावली. म्हणून नमन सांगू लागलो आपण. म्हणून नमस्कार रूपाने तरी कसा शिरकाव करता येईल. इतर साधनापेक्षा एखाद्या साधनास जरी श्रेष्ठत्व असली तरी श्रीगुरूच्या ठिकाणी त्याचे श्रेष्ठत्व राहत नाही. हे पहा, साधना अनेक आहेत आणि त्याच्यात काही प्रभावी साधना आहे. जसं नमस्कार करणं. नम्र झाला भूता तेनी कोंडिली अनंता. नमस्कार करणं हे खूप मोठं साधन आहे. कारण नमस्कारानं जिंकता येते पुढच्याला. नमस्कारानं त्याच्याशी एक तद्रुपता गाठता येते ध्येयाशी आपल्या. नमस्कार म्हणजे लवंड नाही, लवू नाही. नमस्कार म्हणजे लवून भर नाही. ध्यानात घ्या, लवंडाल्याशिवाय लवल्याशिवाय भरता बी येत नाही. भरलेल्या पुढं लावावं लागतं, कुठं बी लवू नाही. जग भरलेला आहे, त्याच्या पुढे जर एखादा ग्लास येऊन लवण नम्र होईल तर तो भरल्या जात असतो. कोणता बी ग्लास भरल्या जात नाही. ते बी सोयीचा असा, विशिष्ट ठिकाणी असा, विशिष्ट रेषेत यावा, त्यानं पुन्हा भरलेल्या जागा पुढे यावा आणि सोयीचा असा, फुटका नसाव, भारका नसाव, मळालेला नसाव. इतकी बरेच त्याच्यामध्ये आहेत. तोच ग्लास भरवतो, तो भरलेला चांगला असतो, उपयोगी असतो. हे अधिकाराचं लक्षण आहे खालचं स्वरूप ग्लासाचं. त्यानं लावा पण कुठं, रिकाम्या जगापाशी लावून उपयोग नाही. म्हणून नमस्कार ही एक साधना आहे आणि प्रभावी साधना आहे नमस्कार. म्हणून पहिलं भक्तीचं साधन नमस्कार आहे. म्हणून कीर्तनाला सुरुवात होताना नमस्कार, मंगलाचरण, नमन करावं लागते. ग्रंथाला आरंभ करताना नमन आहे. प्रवचनाला आरंभ करताना नमन आहे. कोणी पाहिला महात्मा की नमन आहे. गुरुकड, संताकड, देवाकडे गेले की नमन आहे. पहिलं साधन नमन आहे, परमार्थातलं नमन. भक्ती ते नमन. नमस्कार हे साधन आहे पहिलं आणि प्रभावी साधन आहे. पण इतकं जरी प्रभावी असलं तर गुरुच्या ठिकाणी ते होत नाही. होत नाही असं नाही, वाटानच होतंय, गुरुपशी होत नाही. गुरुपशी जाऊपर्यंत ते साधन करता येत नाही, वाटानं करता येते. तशा पावल्या वाटाने खेळता येत. पंढरपूरमध्ये त्या रावळात नाहीत खेळता येत तुम्हाला. तिथं मंदिरात दर्शन घेताना पावली नाही खेळता येत, वाटाने खेळा. तिथं टाळ नाही वाजित आहेत. अहो तिथं दर्शनच घ्यायचं पडत आहे पांडुरंगापाशी. तेच उशीर झाला तर घेता येत नाही, तसं ढकलल्या जाते पुढं तुम्हाला. आणि तिथं टाळण पावल्या चिपळ्यान अभंगन मानता येत नाही, ती वाटानं माना. काय करायचं तुम्हाला तर वाटानं करा. तिथं काही करता येत नाही, तिथं काहीच करता येत नाही, तिथं एकरूपता होत असते. तसं सद्गुरूपाशी कोणतीच साधनं चलत नाही, ती सांगायची. इतर साधनापेक्षा एखाद्या साधनात जरी श्रेष्ठत्व असली तरी श्रीगुरूच्या ठिकाणी त्याचे श्रेष्ठत्व राहत नाही. आता श्रीगुरूचे स्वरूपात नमस्कार करणे किंवा बोलणे हे उणेपणाचे द्योतक आहे. तिथं ते करणं म्हणजे उणेपणा आहे, कमीपणा आहे, धब्बा आहे, कलंकित होणे. तिथं करता येत नाही. तिथं विटाळ आहे त्याचा. कारण श्रीगुरू आपल्या अंगाला नाव सुद्धा लागू देत नाहीत. तिथं नावच नाही.
तर नमस्कार कशाचा करता? तिथं नावच नाही तर वर्णन कशाचं करता? ते आपल्या अंगाला नावाचा आणि रूपाचा विटाळच होऊ देत नाही. नावा रूपाशिवाय बोलता येत नाही, नमस्कार करता येत नाही. नमस्कार करायला काहीतरी रूप पाहिजे, पुढं वर्णन करायला काहीतरी नाव पाहिजे त्या वस्तूला. आणि सद्गुरूचं खरं स्वरूप जे ते नामारूपातीत. रूपाशिवाय नमस्कार नाही करता येत. रूपाशिवाय नमस्कार रूप लागते. म्हणून विश्वराला नमस्कार करता येतो, कारण की आला नावारूपा, नाव रूप आहे म्हणून नमस्कार करता येतो. आई वडिलांना नमस्कार करता येतो. सद्गुरूला स्थूल दृष्टीने नमस्कार करता येतो असं वाटतंय. सद्गुरूचं मूळ स्वरूप जे येतात तिथं नमस्कार नाही असं सांगायचं महाराजाला, कारण ते नामारूपातीत आहे म्हणून तिथं नमस्कार नाही. म्हणून हे नमस्कार वर्णन करण्यासाठी सगुण भक्ती, कारण तिथं करता येत नाही. ती तिथं गरज बी नाही, करता येत नाही. करता येत नाही उणीव नाही, गरज बी नाही, कारण वाटण झालेलं असतं. ते पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तिथं रावळामध्ये पावली खेळता येत नाही. पांडुरंगाचं दर्शन घेताना ही उणीव नाही, कारण आधी खेळता येत नाही. इकडं वाटाणं घरापासून तिथपर्यंत खेळा ना, तिकडं तिथं खेळू नका, तिथं गरज बी नाही खेळण्याची. झालं खेळणं, ती पावल्या खेळणं झालं, अभंग म्हणणं झालं, चाली लावणं झालं, नाचणं झालं. तिथं रिंगण घालता येत नाही तुम्हाला पांडुरंगाच्या मध्ये. इकडे रिंगण झाली ना, ते होऊन तिथे गेलात ना तुम्ही, तिथं ती काही करता येत नाही साधनं. तिथं कोणाला बोलता येत नाही, तिथं जेवता येत नाही. झाले इकडे जेवण वाटाणं पंक्ती झाल्या, तिथं बाकीचं काहीच करता येत नाही. ध्यानात घ्या गोष्टी. त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूच्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काहीच लागू देत नाहीत ते, कारण त्यांना नावरूपच नाही. याचा अर्थ थोडक्यात गुरुजी सांगायले. त्याचा अर्थ असा आहे की ज्याला नाव आहे ती वस्तू नाही, आणि जी वस्तू आहे तिला नाव नाही. पहा, गुरुजीनं थोडक्यामध्ये एक रहस्य, एक सूत्र आपल्या हातात दिलं इथं, की याचा अर्थ असा आहे की ज्याला नाव आहे ती वस्तू नाही. आपल्याला ज्याला नाव आहे, ज्याला रूप आहे, तीच वस्तू वाटते. ती वस्तू नाही, ती भ्रांती असते. आपण भ्रांतीलाच वस्तू म्हणतो. जसं सर्प वस्तू नव्हती, भ्रांती होती. भ्रांतीलाच आपण वस्तू म्हटलो होतो. मृगदेव वस्तू नाही, भ्रांती. स्वप्नातली हत्ती घोडी वस्तू नाहीत, भ्रांती. आपण भ्रांतीलाच वस्तू म्हणायचं शिकलेलो म्हणून तर आपल्याला वस्तू कळाना. वस्तू कळायली पाहिजे. वस्तू तंत्रानं कळती, यंत्रानं नाही कळत. यंत्र म्हणजे इंद्रिय, वाणी इंद्रिय हे यंत्र आहे. तंत्र म्हणजे विवेक, तंत्रज्ञान. बुद्धी तंत्र आहे, इंद्रिय प्राण आणि शरीर यंत्र आहेत. यंत्रानं नाही कळत, तंत्रानं कळते. तंत्र म्हणून यंत्रशास्त्र आहेत आणि तंत्र बी शास्त्र आहेत. पण हे यंत्र तंत्र इकडे वेगळे. म्हणून कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, प्राण आणि शरीर हे यंत्र आहेत. मन सुद्धा खाली असल्यामुळे यंत्र आहे. बुद्धी तंत्र आहे, विवेक तंत्र आहे. कारण विवेकानं समग्रतेचा विवेक होतो. समग्र लक्षात घेता येते. ते खरं आहे का खोटं आहे लक्षात घेता येते. ते आहे का नाही लक्षात, त्याचा अनुभव कसा यायला लक्षात घेता येते विवेकानं. त्या अनुभवाची संगती कशी आहे लक्षात घेता येते. अनुभव याला याचा पण सत्य काय आहे लक्षात घेता येते. जसं आरशातल्या प्रतिबिंबाचा अनुभव याला पण सत्य काय आहे, त्याचं सत्य, त्याचं अधिष्ठान काय आहे लक्षात घेता येते. ते बुद्धीनं, डोळ्यानं नाही. डोळ्यानं तेच दिसते, डोळ्यानं आरशातच दिसते, बुद्धीनं आरशात नाही असं लक्षात घेता येते. आणि आरशात दिसायला लागलेलं ह्या मानावर आहे इकडं. ते डोळ्यानं नाही दाखिलं पण बुद्धीनं त्याच्याहून त्याचं तात्पर्य लक्षात घेता येते. याला विवेक म्हणा. विवेक तंत्र आहे. डोळा यंत्र आहे. यंत्र पुढं दिसल्याला भ्रम दाखवतो. बुद्धी त्या भ्रमाचा निराश करून अधिष्ठानाकडे वळत असते. त्याला तंत्र म्हणा. म्हणून तेच सांगायला लागलो आपण इथं की नाम आणि रूप हे समोर वस्तू, नाम आणि रूपानच वस्तू आहे असं वाटतं. दगड वस्तू आहे, हा चष्मा वस्तू आहे, कारण नाम रूपालाच वस्तू म्हणायची आपल्याला. अरे वस्तूला नाम रूप नाही,
खारे वस्तू, सांधारे कल्पना, ह्या कल्पना आहेत नामरूपाच्या. वस्तूला नामरूप नाही, पण नामरूपावरून वस्तू असलेली आपण कधी ऐकली नाही, पाहिली नाही, जाणली नाही, म्हणून वस्तू कळत नाही. म्हणून ब्रह्माला वस्तू शब्द आहे. वस्तू येते नामरूपातीत, त्याचा नामरूपाचा पगडा नाही, नामरूपाची उपाधी नाही, अशी निरुपाधिक वस्तू आहे ब्रह्म. म्हणून ब्रह्माला वस्तू म्हटल्या जाते. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत शिकारी ती वस्तू आहे. ते वस्तुगामी. कोणची वस्तुगामी? ते वस्तुगामी. एरवी सर्वांच्या हृदयदेशी जी अमुक अशी यायची, जे बुद्धी स्फुरे आहार निशी, ते वस्तू जी स्फुरल्याला मी नाही, जे स्फुरत आहे तिथं ह्या रूपानं, स्फुरण रूपानं जे स्फुरत आहे ते वस्तुगामी. कारण स्फुरत नाही, स्फुरणाचं अधिष्ठान आहे ते स्फूर्ती अतीत, ते ह्या स्फूर्तीच्या रूपानं स्फुरत आहे, ते स्फुरत आहे. जसं प्रतिबिंब दिसते, पण प्रतिबिंब दिसणं प्रतिबिंबाचं स्फुरण प्रतिबिंबामुळे नाही, ज्या स्फुरण आहे, ज्या स्फूर्त आहे ते स्फूर्त आहे. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. स्फुरण म्हणजे कळणं, स्फुरण म्हणजे ज्ञान. मग प्रतिबिंब कळायला लागले, पण प्रतिबिंब प्रतिबिंबामुळे कळायला नाही, बिंबामुळे. प्रतिबिंबाचं असणं, प्रतिबिंबाचं दिसणं, प्रतिबिंबाचं म्हणजे समोर होणं, सन्मुखत्व, हे त्याच्यामुळे नाही. प्रत आहे ती, जशी झेरॉक्साची प्रत असते, प्रत आहे ती प्रती. म्हणून प्रतिबिंब म्हणजे झेरॉक्स, दुसरी कॉपी, नक्कल. असल नाही, नक्कल, नकली आहे ती. असलच नक्कल रूपानं प्रतितेली आले. असल आहे ते वेगळं, नक्कल आहे ते वेगळं. असल समोर नाही, नक्कल समोर येत असते. असलच्या समोर येते ते नक्कल, ते झेरॉक्स, ते प्रति. बिंब वेगळं आणि प्रतिबिंब वेगळं. प्रतिबिंब म्हणजे समोर आलेलं बिंब. बिंबाचं समोर येणं हेच प्रतिबिंब आहे. आणि समोर आले की ते नक्कल होत असते, खोटं होत असते, खरं नसते, प्रतिभास असतो. असो सांगायचं तात्पर्य तेच आपलं की नाव आणि रूप वस्तू नाही, नावारूपातीत वस्तू आहे. म्हणून गुरुजी सांगायले की ज्याला नाव आहे ती वस्तू नाही, आणि जी वस्तू आहे तर त्या वस्तूला नाव नाही. ध्यानात घ्या गोष्टी, खूप ध्यानात घेण्यासारखं सूत्र आहे. म्हणून नाव रूपवान जे असते ते भास असतो, ते कल्पित असते, ती उपाधी असते. आणि जी वस्तू असते, वस्तूला नाव आणि रूप हे दोन्ही नसते, नामारूपातीत वस्तू असते. नाम रूप संबंध क्रिया जाती भेदू हा आकाराची प्रवादू वस्तूशी नव्हे, वस्तू त्या ठिकाणी नाही. असं सांगायचं तात्पर्य की ज्याला नाव आहे ती वस्तू नाही, आणि जी वस्तू आहे त्या वस्तूला नाव नाही, हे सूत्र ध्यानात घ्या. आणि जी वस्तू आहे तिला नाव नाही. उदाहरण दिले, घट हे नाव आहे पण घट ही वस्तू नाही. ध्यानात घ्या, घट हे नाव आहे, घट ही वस्तू नाही. आता वस्तू शब्दाचा अर्थ काय हे ध्यानात घेऊ आपण. वस्तू म्हणजे जी केवळ मूळ आहे, मूळ तत्व, त्याला वस्तू म्हणा. जे संयोग आहे त्याला वस्तू म्हणू नाही, संघात आहे. ध्यानात गोष्ट खूपच अतिशय महत्वाची आहे. संघात वेगळा आणि वस्तू वेगळी. रास वस्तू नाही, कण वस्तू आहे व्यवहारात. घर वस्तू नाही, संघात आहे अनेक वस्तूचा मेळावा आहे, मांदियाळी, समूह आहे, घरता आहे, गोंधळ आहे, कालवा आहे. म्हणून संसाराला गोंधळ म्हणते साधू संत. पंचभूताचा गोंधळ, कालवा, गारदा, मेळावा, समूह, जमाव, पंचभूताचा गोंधळ, तीन गुणाचा गोंधळ, अनेक संस्काराचा गोंधळ, ज्ञान अज्ञानाचा, भ्रमज्ञानाचा गोंधळ. गोंधळ आहे सर्व. आहे काय? कालवा आहे, गारदा आहे. गर्द्यालाच आपण वस्तू म्हणतो. रास वस्तू नाही, समूह आहे, अनेक वस्तूचा संघात आहे रास. कण वस्तू आहे, कण बी वस्तू नाही, त्याच्यात बी बारकाईनं पहा, अनेक कण एकत्र येऊन कण बांधलेला आहे.
चला असं बारकीत विघटन करीत वस्तू सापडन. संघाताला सोडून द्या आणि वस्तूला धरा. संघात आहे सर्व. ब्रह्मांड वस्तू नाही, पिंड वस्तू आहे. पिंडात बी संघात आहे. चला पंचीकरणात संघात आहे पिंड. पिंड आपल्याला एक दिसतोय, ब्रह्मांडात अनेक आहे, पण पिंड बी एक नाही. पिंडात बी संघात आहे. स्थूल देह वेगळा, स्थूल देहाची 33 तत्व वेगळे, किती संघात आहे पहा. सूक्ष्म देह वेगळा, सूक्ष्म देहाची 33 तत्व आहेत वेगळी, संघात आहे. कारण देह वेगळा, कारण देहाची 8 तत्व वेगळी, किती संघात आहे. समूह आहे. कारण देह एक कुठे संघात आहे. महाकारण देहाचा बी संघातच आहे. पाहिले असता संघात आहे. विशेष ज्ञानाचा बी अज्ञानाचा बी. अज्ञान म्हणजे कारण, विशेष ज्ञान म्हणजे महाकारण. आणि सृष्टीचं सूक्ष्म कार्य ते त्याला म्हणा सूक्ष्म देही, तो बी संघातच आहे. स्थूल देह संघातच आहे, ब्रह्मांड संघातच आहे. म्हणून पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हा सर्व संघाताच आहे. कुठं नाव, कशाला नाव देतात. म्हणले माझं नाव राम आहे का, माझं नाव नारायण आहे, अमुक नाव आहे. कुठं नाव तुला, तूच कुठेस. संघात आहे, मेळावा आहे, गाव आहे. गाव म्हणजे घर नाही, अनेक घराचा समूह. घर म्हणजे वीट नाही, अनेक विटीचा समूह. वीट म्हणजे वीट नाही, अनेक कणांचा समूह. हे जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे वस्तू म्हणजे समूह नाही. वस्तू एक रूप असते, मूल तत्व असते, त्याला वस्तू म्हणावं. तर संघात आहे सर्व. असो मग इथं काय दृष्टांत दिला की घट हे नाव आहे, पण घट ही वस्तू नाही. घट हे संघात आहे. मातीचा अनेक कणाचा संघ, त्याला घट म्हणावं. घट हे नाव आहे, पण घट वस्तू नाही. पाहायला गेल्यावर माती आहे तिथं. कुठे घट, मातीला तुम्ही घट म्हणून बोलले, घट म्हणून वाचालता केली, घट म्हणून उग वाणीला त्रास द्याला. घट नावाची वस्तू नाही, तिथं माती सापडती. म्हणून गुरुजी म्हणतात की घट हे नाव आहे, पण घट ही वस्तू नाही. चला, घट कुठं वस्तू आहे, माती वस्तू आहे. आता आपण याच्यावर विश्लेषण करू. माती हे बी नाव आहे, 5 विषयी ही वस्तू आहे. कुठं माती, मातीच्या ठिकाणी 5 विषयाचं ज्ञान होते, मातीचं ज्ञान होत नाही. माती ही कल्पना आहे, माती ही नाव आहे नुसतं. जसं घट हे नाव आहे, माती ही वस्तू आहे, तसं माती ही बी नाव आहे, 5 विषयी वस्तू आहे. आता 5 सोडून द्या, 5 प्रकार इंद्रियाची पिढी म्हणून विषय ही वस्तू आहे. ध्यानात घ्या, विषय हे बी नाव आहे. चला बारीक बारीक जर पाहत गेलं तर मनानं आकार धरला, त्या विषय आकार, आणि मनोरूप जे ज्ञान झाले, ज्ञान ही वस्तू आहे. मनानं धरलेला आकार त्याला ज्ञान म्हणावं. ध्यानात घ्या, ज्ञानाचे 2 प्रकार आहेत. मानसरूप ज्ञान एक, चेतनरूप ज्ञान एक. त्या चेतनरूप ज्ञानात बी विशेष चेतनरूप ज्ञान एक आणि सामान्य चेतनरूप ज्ञान एक. म्हणून ज्ञानाच्या गडबडी होत्या. ज्ञान मानल्यावर कळालं पाहिजे ज्ञान कशाला म्हणतात, कोण्या वयाला कशाला म्हणतात. म्हणून घट हे नाव आहे, माती ही वस्तू आहे. माती हे नाव आहे, 5 विषय ही वस्तू आहे. पंचविषय किंवा विषय हे नाव आहे. सर्वनाम घ्या, काही एक नाम द्या. विषय हे नाव आहे, ज्ञान ही वस्तू आहे. मनोरूप ज्ञान, मनानं धरलेला आकार ची वस्तू, ती वस्तू आहे. पदार्थ ज्ञान हे बी नाव आहे, मन ही वस्तू आहे. कारण मनानं अनेक आकार धरले, किंवा कोणते आकार धरले, मग मन वस्तू पकडा. ज्ञान द्या सोडून, ते आता मनोरूप ज्ञान. मन ही वस्तू आहे. मन हे बी नाव आहे, अनेक कल्पनाचा मेळावा ही वस्तू आहे. कल्पना वस्तू आहे. कल्पना हे बी नाव आहे. अविद्या ही वस्तू आहे, अज्ञान ही वस्तू आहे. अज्ञान हे बी नाव आहे. शून्य हे वस्तू आहे. शून्य हे बी नाव आहे. पूर्ण ही वस्तू आहे. परिपूर्ण, पूर्णात पूर्ण मुच्यते. शून्य शून्य ज्यानं ठरले ती वस्तू आहे. ध्यानात घ्या. म्हणून वस्तूवर सर्व अवलंबून आहे, वस्तूवर सर्व आधारित आहे. पूर्ण वस्तू मला शून्य भासते, शून्यामुळे अज्ञान भासते, अज्ञानामुळे कल्पना भासत्यात, कल्पनेमुळे मन भासते, मनामुळे ज्ञान भासते, व्यवहारिक ज्ञान, पदार्थ ज्ञान, आणि पदार्थ ज्ञानामुळे विषय भासतात. विषयामुळे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू हे पंचभूत भासतात. आणि
5 तत्वामुळे ह्या पंचभूतामुळं जग भासते. कुठे वस्तू आहे? भास आहे सर्व. वस्तू नाही, तात्विक वस्तू काहीच नाही. ते नाव आहेत फक्त, नाव रूप येतं. त्या नावारूपाला आपल्याला निरखता पारखता आलं पाहिजे. नाही तुम्हाला म्हणायचं काय, तुमच्या समजा तात्पर्य काय बोलण्यास सांगा ना. म्हणजे तुम्हाला सर्व त्या तुमच्या विषयाहून तुम्हाला ते जाणवलं किंवा तुम्ही जे बोलायले त्यातून तुम्हाला काय पाहिजे हे सांगा फक्त. नाम रूप आणि ब्रह्म हा हे अलग नाहीत. केव्हा अलग नाही? कारण ब्रह्माची सत्ताच त्यांना नाही, ब्रह्माच्या सत्तेमुळेच ते आहे, म्हणून ते अलग नाही. नाही नाही, जोपर्यंत तुम्ही इकडून आहेत तोपर्यंत अलगच आहे. तुम्ही तिकडून झाल्यावर अलग नाही. तुम्ही तिकडून झाल्यावर तुम्हाला बोलायचंच काम नाही. हाच व्यतिरेक अन्वय म्हणायचं का? हा व्यतिरेक नाही, अन्वय. तुम्ही अन्वय बोलायले, मी व्यतिरेक बोलू लागलो. हो 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 हो, समजून घेण्यापुरता व्यतिरेक, मुळात अन्वय. हा नाही नाही, तुम्ही टिकून जर झाले, नवरदेवाकडून झाले तर तुम्ही सन्मान आहे. तुम्हाला मग काय वाढायची गरज नाही, तुम्हाला काहीच नाही. तुमचीच समजी सुसू तुम्ही टिकून झाले. तर जोपर्यंत नवरी कोण येत तोपर्यंत तुम्हाला राबणं, तुम्हाला काहीतरी करणं, झाडून घेणं, चटाया आथरणं, शुश्रूषा करणं. तुम्ही टिकून जर गेली तर मग तुम्हाला काहीच करायचं काम नाही. तुमची सेवा होईल, तुम्हाला काही करायचं काम नाही, तुम्हाला चिंतन करायचं काम नाही, सांगा ऐकायचं काम नाही. मग तिकडून गेल्यावर हा तुम्ही अन्वयाची भाषा बोलली तर अन्वयाकून समजत ते. मग तुम्हाला सांगायचं ऐकायचं काय, बोलायचं काय, शंकाच राहील नाही. टिकून जाणाऱ्याला शंका कुठे? ज्याला शंका आहे त्याला व्यतिरिक्त सांगावं लागतो ना. असो, आणि शंका समाधानासाठी बोलणं ना आपलं. ठीक आहे, आहे तुमचं ते व्यवस्थित आहे, पण तो अन्वय आहे. हां ते सर्व कळाल्याच्या नंतरचं अनुवादाचं बोलणं आहे ते. अन्वयात काहीच राहत नाही, अन्वयात काहीच बोलायचं नाही. सर्वच मग ब्रह्म आहे, सर्व संसारच ब्रह्म आहे, देह बी ब्रह्म आहे. मग जन्म नाही, मरण नाही, काहीच नाही. ती तिकडून बोलणं, ती भक्ती येते नंतरची, ती ज्ञानोत्तर भक्ती येते. भेद दिसतो तर भेदाची प्रतितीचा निश्चय भक्ती म्हणून सर्व परमात्माचा आहे असं समजणं आहे ते. ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. असो, बरोबर आहे. आपला इथं काय चाललं होतं, आपण व्यतिरेकाची भाषा बोलू लागलो की गुरुजी ते सांगायले की घट हे नाव आहे, घट ही वस्तू नाही, माती ही वस्तू आहे. असं करीत 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 आपण परमात्म्यापर्यंत गेलो तर काहीच वस्तू नाही, हे फक्त परमात्माच वस्तू आहे. हे सर्व नाव आहेत, रूप आहेत. जग नाही, नाव रूप आहे. मन नाही, नाव रूप आहे. अज्ञान नाही, नाम रूपाचं आहे. शून्य नाही, शून्याला देखील नाव रूप कल्पित आपणच आरोपित केलेले. म्हणून शून्य शून्य नाही, अज्ञान अज्ञान नाही, विषय ज्ञान नाही, मन नाही, कल्पना नाही, जग जग नाही. हे सर्व काहीच नाही. एक आणि फक्त परमात्मा वस्तू त्या ठिकाणी नामरूप नाही, आणि परमात्माची एक वस्तू आहे, ते तत्वची एक वस्तू आहे, ते सद्गुरूची एक वस्तू आहे. असं इथपर्यंत चिंतन गुरुजींना आपल्याला इथं लक्षात आणून दिलेलं आहे. म्हणून घट हे नाव आहे, पण घट ही वस्तू नाही. म्हणून घट ही वस्तू नाही कळायला पाहिजे. हा विषय ऐकून सोडून द्यायचा नाही. याच्यावर आपण एकांतात पुढं घट घेऊन निरामनेनं निवांत सावकाश असं चिंतन करण्याचे विषय येते. हे विषय नुसते पारायण केल्यासारखं ऐकायचे नाहीत. ह्या विषयाला वेळ, पूर्ण भाव, हे तात्विक विषय, ह्या साधना घडल्याच पाहिजे. आपल्याला वैचारिक साधना आहेत, ह्या साधना घडल्याच पाहिजे. त्यावेळेला सर्व जगाचा हे पण निराश झाल्यासारखं वाटतंय. महाराजांना सांगितलं तर आपलं बी गेलं असं वाटतंय, पण त्यासाठी आपल्याला ते घोळावं लागत असतंय. ती साधनं घोळावं लागतात. ही वैचारिक साधनं घोळावं नुसते ऐकून सोडून द्यायची नाही ती, आणि धरून बी बसायची नाहीत. दुवा साधला पाहिजे, समन्वय साधला पाहिजे. नुसते ऐकून सोडून द्यायची नाही, त्या साधनानं चालायचे आपल्याला. आणि जगाचा निराश, देहाचा निराश, मनाचा निराश, नुसता निराश मानल्याने निराश होत नसतो. तो घडावा लागतो, तो बुद्धीत उतरावा लागतो, ती नजर यावं लागते. तसा अपरोक्ष आपल्याला साक्षात व्हावा लागतो. त्यावेळेला जग नाही, त्यावेळेला मग कोणताच संशय येत नाही. जग नाही, हे सर्व समूह आहे, ते सर्व नामरूप आहेत. आणि नामरूप वस्तू नाही, भ्रांती आहे. आणि जी वस्तू आहे त्याला नामरूप नाही, ती निभ्रांताची वस्तू आहे, ती मी. आणि तिथं नमन आणि बोलणं संभवत नाही. तिथं नावरूप नसल्यामुळं, रूप नसल्यामुळं नमन नाही, आणि नाव नसल्यामुळं त्याच्याबद्दल बोलणं नाही. म्हणून किवती सुई पावली, तिथं नामरूपाला घेऊन म्हणजे मनाला आणि वाणीला घेऊन
चालता येत नाही, तिथं प्रवेश करता येत नाही, अशा प्रकारचं स्वरूप आहे सद्गुरूचं. त्याचं कसं वर्णन करावा, कशानं वर्णन करावा. आणि मी तर स्तुती करायला बसलेलो आहे. स्तवनाचा प्रकरण तर मांडलेलं आहे. आणि कसं स्तवन करावं, असं स्तवन नळडे, स्तवन करणं नळडे. ध्यानात घ्या, संसारात तर अडचणीच आहेत, अडचणीचा संसार असतो. पण परमार्थ करायला गेल्यावर लक्षात येते की परमार्थाला बी अडचण नाही, परमार्थ सुद्धा करता येत नाही. अरे संसार तर करताच येत नाही, पण परमार्थ बी करता काहीच येत नाही, होता येते, होता येते. म्हणून होऊन जा. होणं म्हणजे परमात्माच आपण आहोत असं लक्षात घेणं, परमात्माच होऊन जाणं, परमात्मा रूप आहोत असं कळणं. सद्गुरू माझ्याहून वेगळे नाहीत, मी सद्गुरू वेगळे नाही, अशी एकरूपता होणं. याला भक्ती म्हणा. होणं ही भक्ती, करणं ही क्रिया आहे. विचार करणं हे सुद्धा एक करणं हे सूक्ष्म आंतरिक. म्हणून ध्यानात घ्या, सर्व क्रिया सर्व कर्म बाजूला सारून आपण परमात्मा रूप आहोत असं परमात्मा रूप होऊन जायचं. म्हणजे असलेल्या लक्षात घ्यायचं, याला साक्षात्कार म्हणावं. अशा प्रकारचा साक्षात्कार ह्या स्तवनानं होतो. हेच फल आहे. म्हणून स्तवन करता येत नाही पण फल भेटलं, नमन करता येत नाही पण फल भेटलं. म्हणून फल भेटण्याला महत्व आहे. साधनं करताच येत नसतात, कुठलीच साधनं करता येत नसतात. साधनाची प्रवृत्ती होते, निवृत्ती होत असते गुरुपाशी गेल्यावर. अशा प्रकारची गोष्ट सद्गुरूच्या संगतीतली भक्तीची आपल्याला ज्ञानोबारायाने लक्षात आणून दिली, किंबहुना गुरुजींनी लक्षात आणून दिली. ते आपण लक्षात घेऊन अशा गुरुचं स्तवन करून स्तवनातीत होऊन सद्गुरूशी एकरूप व्हावं, अशा प्रकारचा गुरुजीच्या सांगण्याचा उद्देश असावा, असं आपल्या लक्षात घेऊ आपण.